हॅलो. आम्ही लेक्चर घेतोय. मी आता स्टार्ट करतोय रे मी आता. कॉल कॉल करतो मी तुला 5-10 मिनिटात, नाही 1 तासाने. चल बाय. ओके. तर आता आपण स्टार्ट करू. फर्स्ट तर हा एक डेमो सेटअप आहे इथं आपल्यासमोर. ओके. एक रेडी सेटअप आहे. हे पूर्ण स्टॅटिक आणि डमी कंटेंट आहे. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. स्क्रीन पण दिसते? हो सर. हो ओके. सर. आता आपण काय घेतलं, एक हा स्टॅटिक टेबल आहे. ओके. ही थोडीफार डिझाईन आहे. याच्यापेक्षा तुम्ही छानच बनवू शकता. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, डेटाबेस क्रिएट करायचा. ओके. हे फील्ड आहे, याच फील्ड नेमचा आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा आहे आणि त्या डेटाबेसमध्ये व्हॅल्यू स्टोअर करून घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यू आपल्याला इथं डिस्प्ले करायच्या आहे. ओके. मी जेव्हा त्यावर ॲड म्हणाल तेव्हा आपण इथनं त्याला व्हॅल्यू ॲड करू शकतो. ओके. त्याचं क्लास नेम इथून सिलेक्ट केलं आपण, ते क्लास नेम इन्सर्ट करू शकतो. तुम्ही अपडेट केलं तर इथून ती गोष्ट अपडेट झाली पाहिजे. ओके. तुम्ही इथून डिलीट केलं तर तुम्ही इथून त्याचा आय डी इथं प्रेस करून आपण त्याला डिलीट करू शकलो पाहिजे. एकदम सिंपल कड ऑपरेशन आहे. ओके. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन करा. हे टास्क तुम्हाला राहणारच आहे. एकदा हे जर जमलं तर तुम्ही PHP 100% जमते मग तुम्हाला. ओके. आता यासाठी प्री रिक्वायरमेंट काय काय? फर्स्ट तुम्हाला MySQLचं बेसिक तरी नॉलेज पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये टेबल म्हणजे काय आणि डेटाबेस म्हणजे काय. ओके. आता बाकीचा मधला फ्लो मी तुम्हाला सांगतोच. त्यानंतर PHP मध्ये ॲरे नावाची कन्सेप्ट असते, ती माहिती पाहिजे तुम्हाला. ओके. हे सगळं आपलं झालेलंच आहे आणि तुम्ही त्यामध्ये मास्टर आहे. ओके. आता आपण फ्रंट एंड शिकलो. ओके. बॅक एंडचं पण बघितलं. एक बेसिक लेवल आहे, आपण याच्यात अजून ॲडव्हान्स लेवलला शिकणार आहे. ओके. आता आपल्याला सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग प्लस बॅक एंड प्लस फ्रंट एंड यांना मर्ज करून एक छोटं कड ऑपरेशन म्हणजे एक छोटं मिनी ॲप्लिकेशन तयार करायचं आहे. ओके. यात तरी आपण काही जावास्क्रिप्ट अजून यूज केली नाही, नाहीतर जावास्क्रिप्ट यूज जर केली तर याच्याहून अजून छान बनू शकतो. जावास्क्रिप्ट jQuery अजॅक्स वगैरे यूज केलं तर. ओके. तर आपण आता स्टार्ट करू. ओके. आता इथंच घेतो मी. एक फ्लो आहे आपला. हा झाला तुमचा DB, हे तुमचं सर्व्हर आणि हा तुमचा फ्रंट एंड. ओके. आता या सगळ्यांचं आपल्याला कनेक्शन करायचं आहे. म्हणजे फ्रंट एंड सर्व्हरला कनेक्ट होणार, सर्व्हर DBला कनेक्ट होणार. फ्रंट एंडवरून तुम्ही सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार. ओके. ओके, आपण इथून असं दाखवू शकतो त्याला. तुम्ही फ्रंट एंडवरनं त्याला रिक्वेस्ट गेली, आली ती सर्व्हरला. सर्व्हर तुमची रिक्वेस्ट पुढे DB मधून डेटा फेच करून घेणार. ओके. तोच डेटा परत तुम्हाला सर्व्हर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून DBतून डेटा घेऊन तो डेटा घेऊन परत सर्व्हरकडे येणार. ओके. सर्व्हरकडे आला मग तुमची जी रिक्वेस्ट असणार आहे त्या रिक्वेस्टला आणि जिथं तुम्हाला तो डेटा रिटर्न करायचा आहे तिथं तो डेटा तुम्हाला तो रिटर्न करून देणार. ओके. हे झालं याचं सिम्पल फ्लो. आता तुम्ही फ्रंट एंडवरून काय केलं, जस्ट ॲडवर क्लिक केलं. ओके. ॲडवर क्लिक केलं किंवा डेटा डिस्प्ले करण्यासाठी शो नावाचं एक बटन दिलं, त्यावर क्लिक केलं तर आपली क्वेरी काय होणार आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम तो टेबल ज्याच्यावरला डेटा मला फेच करून द्या. ओके. मग तुमची रिक्वेस्ट फ्रंट एंडवरनं तुमच्या लोकल मशीनवरनं तुमच्या सर्व्हरला जाणार. सर्व्हर ती रिक्वेस्ट तिथं प्रोसेस करून DB मध्ये चेक करणार की ॲक्च्युअलमध्ये असं काही अवेलेबल आहे का डेटाबेसमध्ये. जर अवेलेबल असेल तर तो सगळा डेटा मला द्या. मग तो सर्व्हरकडे येणार. सर्व्हर परत तो डेटा तुम्हाला रिटर्न करणार. ओके.
आता हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला फर्स्ट 3 फ्लोमध्ये आल्या पाहिजे. फर्स्ट तुम्हाला कनेक्शन जमलं पाहिजे. आता कनेक्शन कसलं, तुमच्या फ्रंट एंड आणि बॅक एंडला कनेक्ट केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज असते. ओके, आता खूप पॉप्युलर लँग्वेजेस आहे. जसं नोड.js खूप सध्या मार्केट ट्रेंडला आहे. पण PHPचं नवीन व्हर्जन येतं 8.2. ते जर लॉन्च झालं तर रिॲक्ट, अँग्युलर काहीच राहणार नाही. PHP एकदम जबरदस्त चालेल. ओके, तर मध्ये तुम्हाला त्याचं कनेक्शन करावं लागतं. ते कनेक्शन होतं आपल्या सर्व्हर थ्रू. ओके, मग तुमचं फ्रंट एंड सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आणि बॅक एंड कनेक्ट करतो आपण, त्याला म्हणतो आपण कनेक्शन. मी इथं स्टेप राईट करतो त्या. ओके, फर्स्ट तुम्हाला कनेक्शन करावं लागतं डेटाबेस सोबत. ओके, आता सेकंड तुम्ही कनेक्शन घेतलं म्हणजे कनेक्शन काय करणार, तुम्ही डेटाबेसला कनेक्ट करणार. तिथं तुम्हाला 2-3 पॅरामीटर पास करावं लागतं. जसं युजर कोणी, म्हणजे होस्ट कोणती तुमची, तिथं लोकल होस्ट पास करावं लागतं. डीबी नेम काय आहे, त्याचं युजर कोण आहे, त्याला जर पासवर्ड दिला, असे तुम्हाला 4 तिथं फील्ड पास करावं लागतं. ते आता आपण लाईव्ह बघणारच आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेरी रन करावं लागते. जेव्हा कनेक्शन झालं मग त्या कनेक्शनच्या ऑब्जेक्टचा यूज करून तुम्हाला डेटाबेसमधून डेटा फेच करायचा आहे, डिलीट करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. ओके, मग तुमच्या तिथं क्वेरीज आल्या. मी तुम्हाला ज्या 4 क्वेरीज दिल्या का त्यावरच सगळं काही. ओके, मग त्याच्यावर बाकीचे काही मेथड झाले, आपले जॉईन्स झाले. ओके, जॉईन्स नावाची कन्सेप्ट पण आपण घेणार यात, जसे इनर जॉईन, क्रॉस जॉईन. ओके, तुम्ही कसं जॉईन पण यूज करू शकता, म्हणजे मल्टिपल टेबलला एकत्र जॉईन करून त्यातून डेटा कसा फेच करू शकता, किंवा 2 टेबलला एकत्र जॉईन करून तुम्ही डेटा कसा फेच करू शकता. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. आजच्याच लेक्चरला आपण सिंपल जॉईनचं एक एक्झाम्पल पण घेऊ. जॉईन पण तुमचं होऊन जाईल. ओके, आता सेकंड म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागतं, रन तुमच्या SQL क्वेरी. ओके, आपण SQL म्हणतो, आपण मॉडर्न लँग्वेजमध्ये याला सिक्वल म्हणता. ओके, सिक्वल. आता हे झाल्या 2 गोष्टी. या सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला या दोन्ही जर नसेल तर तुम्ही डायनॅमिक ऑपरेशन नाहीच करू शकणार आहे. ओके, जर कनेक्शन नसलं तर तुम्ही क्वेरीज रन करू शकत नाही. ओके, क्वेरी रन केल्यानं जरी काय म्हणता, क्वेरी रन केल्या आणि जर कनेक्शन नसलं तरी तुमचा डेटा भेटणार नाही तुम्हाला. आणि थर्ड स्टेज असते तुमची, ते जे कनेक्शन केलंय ते कनेक्शन तुम्हाला क्लोज करावं लागतं. ओके, सगळ्यात इझी पार्ट राहतो कनेक्शन क्लोज करणं. जस्ट एक लाईनचा कोड असतो त्याचा, आणि कनेक्शन करणं पण एकाच लाईनचा कोड असतो. ओके, मेन आपलं लॉजिक चालतं सेकंड स्टेजवरती. आवाज येतोय माझा? हॅलो. हो सर. ओके, हो सर. आपलं मेन सर सगळं आवाज लॉजिक येतोय. चालतं तुमच्या SQL क्वेरीजवरती. ओके, मग तुम्हाला डेटा फिल्टर करून आणावा लागतो. मग फिल्ट्रेशनसाठी आपण नवीन नवीन ऑपरेटर्स बघितले. ओके, तुम्हाला डेटा वेगळ्या टाईपचा पाहिजे, म्हणजे 2 टेबलला मर्ज होऊन मॅच होणारा डेटा पाहिजे, मग त्या टाईपची आपण क्वेरी परफॉर्म करतो. ओके, मग आपल्या सगळ्यात मेन इम्पॉर्टंट कोणतं आहे, रन SQL क्वेरीज. मग त्यासाठी प्रॅक्टिस पण मेन आहे, म्हणून मी तुम्हाला काल लेक्चर न घेता ती टास्क कंप्लीट करायला लावली. जर नसेलच कोणी केली, अजून टाइम घ्या, पण मग करा ते, तरच तुम्हाला आजचं लेक्चर समजणार आहे. ओके, आता आपल्याला याच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी फंक्शन दिले. ओके, क्वेरीज रन करण्यासाठी क्वेरीज रनचे फंक्शन आहे, कनेक्शन करण्यासाठी कनेक्शनचं फंक्शन आहे, कनेक्शन क्लोज करण्यासाठी क्लोजचं फंक्शन आहे. जस्ट त्याच्यामध्ये पॅरामीटर पास करायचे. तुम्ही पॅरामीटर पास केले, सगळं वर्किंग होणार तुमचं. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? हो सर. आता आपण एक स्टेप पुढे जाऊ. हो सर, समजलं. आता हा आपला डेमो आहे. ओके, सगळं स्टॅटिक आहे. आता तो याच्यावर कशावर क्लिक करा, काहीच वर्किंग होणार नाही, कारण आपण त्याला डेटाबेसचं कनेक्शन दिलेलं नाही अजून. ओके, आता फर्स्ट की त्याला अजून आपण पास नाही केलेलं त्याच्या फॉर्मला. आता स्ट्रक्चर समजून घ्यायचं, स्ट्रक्चर कसं केलंय. एक हेडर बनवली. ओके, हेडरमध्ये आपण जो मेनली वरचा डेटा ठेवतो तो डेटा आहे, हा इथपर्यंतचा डेटा हेडरमध्ये आला. त्यानंतरचा खालचा पार्ट
ज्या फाईल्स आहे आपल्या कोणत्या या 4 फाईल्स ॲड डिलीट एडिट इंडेक्स आणि अपडेट. आता इंडेक्स फाईल का घेतो आपण कारण बाय डिफॉल्ट इंडेक्स फाईल आपली कॉल होणार आहे. ओके, म्हणजे ही फाईल आहे ती तुमची इंडेक्स फाईल आहे इंडेक्स डॉट पी एच पी. ओके, ही आपली इंडेक्स फाईल आहे. आता आपल्याला काय करायचं डेटाबेस क्रिएट करावं लागेल फर्स्ट थिंग. ओके, आपण डेटाबेस क्रिएट केला त्यानंतर कनेक्शन करायचं. मग ते कनेक्शन वगैरे आपण बघू. आता आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी काय की आपल्याला एक डेटाबेस क्रिएट करावं लागेल. हेच रेकॉर्डचा आपण काहीतरी एक डेटाबेस क्रिएट करू. आता त्याआधी तुम्हाला डेटाबेस क्रिएट करता येतो का? हो सर. ओके, सिम्पल आहे. हो सर. काय करायचं PHP ॲडमिनला जायचं. आता मी तर ओपनच केलंय पण मग पाथ पण बघून घ्या काय localhost/php admin. ओके, इथं आली न्यू डेटाबेस करू शकता किंवा आपण आपला सिंपल डेटाबेस करेल होता PHP डेमो मे बी. ओके, इथं आपण यात काय करू एक नवीन टेबल ऍड करू. स्टुडंट नावाचा एक टेबल घेतला. हा ठीक आहे, दोन दोन टेबल घ्यावं लागतील. एक नाही MST स्टुडंट घेऊ. हा आपला मास्टर टेबल असणार आहे MST_स्टुडंट. ओके, त्यात कोणत्या कोणत्या फील्ड आहे आय डी लागणार, नेम लागणार, ॲड्रेस लागणार, फोन नंबर. ओके, बेसिकली आपल्याला 4च फील्ड लागणार आहे. ही जी क्लासची फील्ड आहे त्याच्यासाठी आपण परत एक सेपरेट टेबल घेऊ त्याचा आय डी आणि क्लास नेम. मग तिथं तुम्हाला मी जॉईनचे कन्सेप्ट शिकवतो का ॲक्च्युअलमध्ये जॉईन वर्क कसं करता, फॉरेन की काय असते आणि प्रायमरी की काय असते. ओके, आता हे प्रॅक्टिकल दाखवतो. थेरोटिकल लेक्चर घेतलं असतं मी त्याचं, पण इथं जर झालं तुमचं तर मग कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल. ओके, मग आपण आता टेबल तर झालाय आपला. जस्ट त्यात आता रेकॉर्ड इन्सर्ट करून घेऊ म्हणजे फील्ड नेम टेबल क्रिएट करून घेऊ. स्टुडंट आय डी इंटिजर ऑटो इन्क्रीमेंट इथं क्लिक केलं तुम्हाला आता प्रायमरीसाठी विचारेल. तो नाही विचारलं डिफॉल्टमध्ये. आता त्यांनी माझ्याकडून त्यांना येस बोल झालेला असेल त्यामुळे मला विचारलं नाही, पण तुमच्या पीसीला तुम्हाला विचारू शकतं की तुम्हाला ही प्रायमरी की म्हणून सेट करायची का. ओके, आता प्रायमरी की काय असते, प्रायमरी की तुमच्या टेबलचं एक युनिक एंटिटी असते. ओके, का त्या गोष्टीमध्ये सपोज आता तुम्ही हा कॉलम घेतला. ओके, 1 2 3 4 5 आणि मल्टिपल रेकॉर्ड आहे. यात जर आय डीला आपण प्रायमरी की लावली ना तर त्यात डुप्लिकेट रेकॉर्ड येणारच नाही, वन परत रिपीट होणार नाही. ओके, डुप्लिकेट झालं तर तो आपल्याला एरर देणार आहे. सगळे युनिक डेटा राहतो. अजून प्रायमरी कीच सांगायचं झालं तर तुम्ही त्याला नल ठेवू शकत नाही. ओके, इट मस्ट हॅव डेटा. मग त्यासाठी आपण काय करतो इथं ऑटो इन्क्रीमेंट करून घेतो. हा यायला आपण क्लिक केलं तर त्याचा मिनिंग काय होतो ऑटो इन्क्रीमेंट. याला झालं प्रायमरी की. आता फॉरेन कीचा पण मी लगेचच सांगून देतो तुम्हाला. फॉरेन कीचा मेन यूज काय असतो, दोन टेबल मधलं काहीतरी कनेक्शन कम्युनिकेशनसाठी ठेवतो आपण फॉरेन कीला. ओके, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर. आता ते पण प्रॅक्टिकली बघा. फर्स्ट आय डी बनवून घेतला आपण. अजून त्याचा नेम s_name varchar 50 घेऊ. ॲड्रेस आणि फोन नंबर s_address. ॲड्रेस पण आपला varchar मध्ये varchar 100. ओके, त्यानंतर त्याचा फोन नंबरसाठी कोणता डेटा टाईप घ्यायचा. मी तुम्हाला डेटा टाईप पण सांगितले होते. न्यूमेरिक सर. डिपेंड. ओके, तुम्ही न्यूमेरिक पण घेऊ शकता किंवा सिंपल varchar घेऊन टाकायचं. ओके, न्यूमेरिक घेतला तरी चालेल, इंटिजरला बिग इंट जरी घेतला तरी चालेल, नो इश्यू. पण मग घेताना काय घ्यायचं varchar घ्यायचं इथं. ओके, स्ट्रॉंगली रिकमेंड करतो मी. पुढे इश्यू जाता आता खूप पुढची गोष्ट आहे ती, पण मग इथं varchar घ्यायचं. फोन घेऊ आपण s_phone varchar 20 घेऊ. 13 घेतलं तरी चालेल पण आपण 20 घेऊ.
ओके, ठीक आहे. आता आपण झाले. आपण आता तुम्हाला जर कमेंट वगैरे द्यायचे असतील टेबल कशासाठी काय तुम्ही देऊ शकता इथनं. मी आता इथून डायरेक्ट सेव्ह करतो. आपला टेबल क्रिएट झाला. ओके, आता मला हा MST डेमो एम्प्लॉई नको आहे. ठीक आहे, राहू द्या, त्याने काही केलं नाही आपलं. ओके, आता फर्स्ट टेबल तर आपला क्रिएट झाला. आता आपल्याला अजून एक टेबल क्रिएट करायचा आहे, तो म्हणजे क्लाससाठी स्टुडंटचा क्लास आणि त्याचा क्लासचा ID. ओके, मग आपण काय करू, त्याला MST स्टुडंट अंडरस्कोर क्लास. ओके, त्यात आपल्याला दोनच फील्ड लागतात. एक त्याचा ID म्हणजे क्लास क्लास ID घेऊ शकतो किंवा सिंपल CID जरी घेतलं तरी चालेल. ओके, CID ला पण आपल्याला ऑटो इन्क्रीमेंट ठेवू आणि ती या टेबलची प्रायमरी की असणार आहे. आणि क्लास नेम पण घ्यायचं आपल्याला. ओके, ठीक आहे, बस झालं, एवढंच घ्यायचं होतं आपल्याला. आता मी याला सेव्ह करून घेतो. आता आता थोडं डमी डेटा आपण टाकून घेऊ. आज जस्ट आपण फेचचे ऑपरेशन बघू की डेटा फेच करून घेऊ. ओके, उद्या ॲड अपडेट आणि डिलीट बघू. मग त्यासाठी आपल्याला डमी डेटा इन्सर्ट करून घ्यायचा आहे याच टेबलला. मग इन्सर्ट जर करायचं असेल तर मला कुठे क्लिक करावं लागेल, या इन्सर्टवरती. ओके, मी इथं आलो इन्सर्टवरती. आता दोन रेकॉर्ड इन्सर्ट करून घेऊ. आपल्याला दोन फील्ड दिले त्यांनी. इथं ऑटो इन्क्रीमेंट असल्यामुळे तुम्ही इथं व्हॅल्यू देऊ पण शकता, नाही पण देऊ शकता. मग ऑटो इन्क्रीमेंट आहे, मग का द्यायची, मग आपण नाही देते. मग इथं घेतलं मी BCS. ओके, सेकंड घेतलं BCA. ओके, अँड ठीक आहे, दोनच बाद झाल्या. त्याला काय म्हणतो मी, सिंपल गो. ओके, चेक करून घेऊ डेटा इन्सर्ट झाला का. ओके, डेटा आपला इन्सर्ट झालाय. हा त्याचा ID आला आणि क्लास नेम इथं आला. सी नेम म्हणजे आपला क्लास नेम आहे. इथपर्यंत लक्षात आलं आपला फ्लो काय चाललाय. हो सर. हो सर. आता आपल्याला आपला दुसरा टेबल कोणता, स्टुडंटचा, त्यात पण डमी काहीतरी डेटा टाकून घेऊ आपण. आणि पण मग आपल्यात एक मिस्टेक झाली इथं, की आपल्याला त्या दोन टेबलचं कनेक्शन घ्यायचं आहे. ओके, त्या दोन टेबलचं कनेक्शन घेण्यासाठी त्याची फॉरेन की आपल्याला इकडं घ्यावं लागेल. त्याची प्रायमरी की ॲज इकडं आपल्याला फॉरेन की घ्यावं लागेल. म्हणजे आता प्रायमरी की फॉरेन की मध्ये कन्फ्यूज होऊ नका. सिंपल असं काहीतरी आपल्याला घ्यावं लागेल. दोन टेबलचं कॉमन एक गोष्ट ह्या टेबलला आपल्याला द्यावं लागणार आहे. ओके, आता स्टुडंट आपला मेन टेबल झाला, त्याचे क्लास हा त्याचा सब टाईप झाला. मग तो सब टाईप आपल्याला मेन टेबलला कनेक्ट करायचा आहे. मग त्यासाठी ते एक फील्ड वाढून घ्यावं लागेल आपल्याला. ओके, मी काय करतो इथं वन फील्ड ॲड करतो. बघा इथे फील्ड तुम्ही आफ्टर येस फोन नंतर एक फील्ड ॲड करू शकता. मग मी इथं गो म्हणतो. ओके, मग त्या फील्डचं तुम्ही नाव देऊ शकता. सिंपल आपण त्याला येस क्लास म्हणू शकतो किंवा स्टुडंट क्लास येस अंडरस्कोर क्लास म्हणू आपण. स्टुडंटचा क्लास काय. ओके, त्याला आपण व्यारक्यार 20 घेऊन टाकू आणि सेव्ह करून टाकू. ओके, आले आपले फील्ड, येस ID, येस नेम, येस ॲड्रेस, येस फोन आणि येस क्लास. ओके, आता आपण याच्यात काहीतरी डमी डेटा इन्सर्ट करून घेऊ. ID तर आपला ऑटो इन्क्रीमेंट आहे, मग नाही दिला तरी चालेल. स्टुडंट नेम घेतला आपण सपोज पवन मोरे. ओके, त्याचा ॲड्रेस नाशिक, त्याचा फोन नंबर काहीतरी डमी डेटा
आणि त्याचा क्लासचा आयडी आपण आता इन्सर्ट करताना इथं पास करणार आहे, पण आता स्टॅटिक एक पास करून देऊ. आपण दोन रेकॉर्ड घेतले. ओके. आता इथं पण जर सपोज तुमच्या लक्षात नाही राहिलं का आयडी कोणता येतो, मग तुम्हाला जर तो टेबल ओपन करायचा असेल न्यू टॅबवरती काय करायचं, सिंपल इथे यायचं, राईट क्लिक, ओपन लिंक इन न्यू टॅब करायचं. ओके. आता मला ते आयडी बघायची होती की ॲक्च्युअलमध्ये आपण आयडी कसे पडले ते 1 आणि 2 पडलाय का, मग तो डायरेक्ट आपण इथे ॲज अ पास करून देऊ. ओके. 1 आणि 2 पडलाय, मग आपण काय करू, जो आपला पवन आहे त्याचा क्लास काय राहणार आहे, BCS. ओके. सेकंड सेकंड नेम घेऊ आपण सपोज वर्षा मोरे. ओके. त्यांचा पण ॲड्रेस घेऊ आपण पुणे. त्यांचा फोन नंबर डमी डेटा. आणि त्यांचा क्लास घेतला इथं 2 गो म्हणतो. डेटा इन्सर्ट झाला की नाही, तर ब्राउजवरती मी क्लिक केलं, आपला डेटा व्यवस्थित इन्सर्ट झालाय. ओके. आता हा जो एस क्लासला 1 आणि 2 घेतलाय का आपण, इथं ओपन झालाय बघू मी, तो याचा रेफरन्स आहे. ओके. या क्लास नेमचा आपल्याला तिथं रेफरन्स घेतलाय. 1 म्हणजे तो BCS पडल आणि 2 म्हणजे BCA पडल. पण ते लॉजिक आपण कसं करतो, या दोन टेबल आपल्याला मर्ज करावं लागतं. त्यासाठी आपण जॉईन नावाची एक कन्सेप्ट इथे यूज करतो. आता बेसिकली जॉईन काय असतं, आता जॉईन 4 टाईपचे असतात. ओके. तुम्हाला जर टेबल मर्ज करायचं आहे किंवा जर सपोज 4 ते 5 टेबल आहे त्याच्या थ्रू तुम्हाला काहीतरी क्वेरी फायर करून तुम्हाला स्पेसिफिक डेटा फिल्ट्रेशन थ्रू काढायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला जॉईन नावाची कन्सेप्ट कामं येते. ओके. आता 4 जॉईन कोणते कोणते, फर्स्ट इनर जॉईन, दोन टेबलमधला कॉमन डेटा काढायचा आहे, तर तुम्ही इनर जॉईन यूज करणार आहे. ओके. सेकंड क्रॉस जॉईन, म्हणजे मल्टिपल टेबलमधला डेटा घ्यायचा आहे तुम्हाला, सिंपल सांगायचं झालं तर तुम्ही क्रॉस जॉईन यूज करणार आहे. ओके. क्रॉस जॉईन कुठे यूज करायला आत्तापर्यंत मला चान्स नाही भेटला. ओके. पण शिकून घ्या. त्यानंतर पुढं लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन, लेफ्ट साईडचे काही कॉलम तुम्हाला मर्ज करायचे दोन टेबलचे तर तुम्ही करू शकता, राईट साईडचे काही मर्ज करायचे तर राईट साईडचे करू शकता. ओके. आता मी तुम्हाला आता दोन टेबल आहे आपले, कोणते कोणते, स्टुडंट आणि सेकंड स्टुडंट क्लास, या दोघांना मर्ज करून मला काय घ्यायचं आहे कॉमन, की त्यांचा क्लास नेम काय तो मला पाहिजे, मग मी इथून तो गेट करू शकतो. आता ते पण कसं करणार प्रॅक्टिकली आपण बघू. फर्स्ट तर आपलं एवढं झालं काय, आपण डेटाबेस व्यवस्थित डिझाईन झाला. ओके. डेटाबेस डिझाईन समजलं तुम्हाला. हो सर. आता आपण त्याला आपण फेच करून घेऊ. आता फेच करायचं, मग आपल्याला कनेक्शन आलं पाहिजे. ओके. फर्स्ट स्टेप काय, कनेक्शन, मग आपल्याला कनेक्शन करावं लागेल. आता आपल्याला आपल्या फ्रंट एंडमध्ये PHP ॲड करायची. ओके. मग तुम्ही कुठे पण करू शकता PHP स्टार्ट. कनेक्शनसाठी सेपरेट फाईल बनवून घेऊ, पण आता फर्स्ट प्रोजेक्ट आहे आपला. ओके. मी प्रत्येक पेजमध्ये इंडिव्हिज्युअल घेऊ आपण, यात प्रत्येक ठिकाणी ते कनेक्शन कॉपी पेस्ट करू, पण कनेक्शन सेपरेट फाईल बनवून घ्यायची, कनेक्शन किंवा CONN नावाची connection.php नावाची फाईल बनवून घ्यायची आणि ती इन्क्लूड करत चालायची, जशी मी इथं हेडर इन्क्लूड केली तशी. ओके. आता आपण इथं काय करू, PHP चा कोड स्टार्ट करू. आता आपल्याला कनेक्शन बनवायचे. ओके. आता PHP आणि डेटाबेस सोबत आपल्याला कम्युनिकेट करायचे, तर आपल्याला कनेक्शन लागणार आहे, त्या दोघांना जॉईन करायचे. ओके. फर्स्ट तुम्हाला एक इथं युजर डिफाईन व्हेरिएबल द्यायचा. ओके. मग आपण काय घेऊ, कॉन नावाचा एक व्हेरिएबल घेतला, म्हणजे कनेक्शन शॉर्ट फॉर्ममध्ये, इज इक्वल टू आपल्याकडं प्रीडिफाईन फंक्शन आहे. अच्छा, आपल्या सजेशन मध्ये याला आपण टाईप करून घेऊ, MySQL I _ connect. ओके. बरोबर स्पेल आपला, त्याचा कलर चेंज झाला. आता याच्यामध्ये तुम्हाला काही पॅरामीटर पास करावं लागतं. आता या फंक्शनचा मिनिंग काय,
यात जे पॅरामीटर पास करणार आहे त्याची हेल्प घेऊन तुम्हाला तो तुमच्या डेटाबेसला कनेक्ट करून देईल. पण तुम्हाला त्याला त्याच्यासाठी काय लागतो, सर्व्हर लागतो. मग आपलं जे झॅम्प सर्व्हर यूज करतो ते तुमचं सर्व्हर झालं. ओके, फ्रंट एंड तुमचं HTML झालं, बॅक एंड तुमचं MySQL झालं. आता आपण कनेक्शन करू. आता फर्स्ट तुम्हाला तुमच्या सर्व्हरचं नाव द्यावं लागतं. मग आपल्या सर्व्हरचं नाव आहे लोकल होस्ट. मी लोकल होस्ट कॉपी करून घेतलं. लोकल होस्ट फर्स्ट पॅरामीटर तुम्हाला लोकल होस्ट द्यायचं. सेकंड तुम्हाला युजर नेम द्यावं लागतं. आपले युजर नेम डिफॉल्टमध्ये रूट असतं. ओके, झॅम्प सर्व्हरचं काय असतं युजर नेम डिफॉल्ट रूट असतं. आता माझ्या याचं रूट आहे, प्रत्येकाचं रूटच असणार आहे आत्तापर्यंत तरी, कारण तुम्ही काही चेंज केलेलं नसेल. मग आपण काही पास करू इथं रूट. थर्ड पॅरामीटर तुम्हाला द्यावा लागतो तो म्हणजे तुमच्या कनेक्शनचा पासवर्ड. ओके, तर आपण काही पासवर्ड ठेवलेला नाही आपल्या पेज ॲडमिनला किंवा आपल्या सर्व्हरच्या ॲक्सेसला. मग आपण इथे फील्ड नल सोडून दिली. त्याच्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला इथं पास करावं लागतं तुमच्या डेटाबेसचं नाव. ओके, मग आपल्या डेटाबेसचं नाव काय आहे, PHP डेमो. ओके, मे बी PHP डेमो हे तुमच्या डेटाबेसचं नाव. आणि सगळ्यात एक चांगली सवय कधी पण मेंटेन ठेवा, काय का जे पण तुम्ही व्हेरिएबल सेट केले, ओके, ते स्वतः हाताने टाईप केले तरी बेस्टच असतं. पण मग नेहमी काय करायचं, कॉपी करूनच टाकत चालायचे ते, म्हणजे मिस्टेक होत नाही. नाहीतर पूर्ण क्वेरी ब्रेक होऊन जाते आपली. ओके, इन्फानाईट लूपमध्ये निघून जातो सिस्टीम. मग त्यात भरपूर क्लॅशेस वगैरे होतात. त्यापेक्षा काय करायचं सिंपल, आता मला PHP डेमो पाहिजे होतं, मी जसं कॉपी करून घेतलं तसं सेम. आता मला नेम पाहिजे असेल CID, तर मी इथून कॉपी करू शकतो. याच्यावर डबल क्लिक केलं मी, असं इथं आलं, सिंपल कंट्रोल C केलं मी, इथं तो इझिली गेट करू शकतो. ओके, हे तुम्ही असं कनेक्शन करू शकता. एवढे 4 पॅरामीटर तुम्हाला या MySQL iConnect फंक्शनला पास करावे लागतात. आलं लक्षात? येस सर. आता एक हो स्टेप सर. पुढं, आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग, म्हणजे जर आपलं तुमचं कनेक्शन झालं नाही, इन केस काही फेल्युअर आलं, तर तुम्हाला काहीतरी एरर डिस्प्ले केला पाहिजे. मग आपण एक डाय फंक्शन बघितलं होतं, डाय किंवा एक्झिट फंक्शन तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, आता आपण काय करू, इथं डाय यूज करू, और डाय फंक्शन. ओके, आता डाय फंक्शन आणि एक्झिट फंक्शन काय सांगितलं होतं मी, आठवतं नसेल आठवत परत सांगतो. तुम्ही जिथं डाय आणि एक्झिट फंक्शन लागणार आहे त्याच्या पुढे तुमचा कोड वर्किंगच होत नाही, तिथपर्यंतच ते फंक्शन तुमचं वर्क होतं, किंवा जो पण तुमचा कोडिंगचा फ्लो आहे तो तिथपर्यंतच वर्किंग होतो. ओके, आता डाय फंक्शनमध्ये जर तुमचं कनेक्शन नाही झालं तर तुम्हाला तो इथंच ब्रेक करून टाकल, याच्या पुढे जाऊन देणार नाही. मग आपण इथं टाकू शकतो कनेक्शन एरर, नाहीतर सिंपल एररच घेऊ. पण आता एकदा आपल्या पेजवरती जाऊ, काही एरर येतोय का आपल्याला. रन केलं, काही एरर तर नाही आला. सपोज मी इथं काय घेतलं, MySQL 1 घेतलं, सेव्ह केलं. आता आपण बघू. ओके, तो आपल्याला एरर शो करतोय का तुमचं कनेक्शन सक्सेसफुली झालेलं नाही. आता आपलं सक्सेसफुल झालं म्हणून त्याने आपल्याला मेसेज म्हणजे व्यवस्थित आपल्याला काही एरर दिले नाही. आलं लक्षात? मी याला या 1ला काढून टाकतो. जस्ट या टाईपची पण टेस्टिंग करू शकतो आपण. ओके, कनेक्शन समजलं. तुम्ही कनेक्शन कसं करणार आहे, मी परत रिपीट करू शकतो कनेक्शनला. समजले सर. समजले सर. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता सगळं काही तुमच्या या कनेक्शन व्हेरिएबलवर डिपेंड आहे. आता हे जेवढं आपण महाभारत केलं इथं, जेवढं रॉकेट सायन्स लावलं ते सगळं इथं रेकॉर्ड आहे. ओके, एवढंच ऑब्जेक्ट उचलायचा आणि सगळीकडे फिरवायचा, झाले तुमच्या क्वेरीज सुद्धा. ओके, आता एक स्टेप पुढे जाऊ आपण. आता अजून एक व्हेरिएबल घ्यायचं, त्यात आपल्याला क्वेरी पास करायची. सेकंड स्टेज काय होती आपल्याला क्वेरीची, मग आपल्याला ती क्वेरी पास करायची. मग त्यासाठी तुम्ही परत एक व्हेरिएबल घ्यायचा.
ओके, डिपेंड्स ऑपन यू. पण मग भरपूर सारे लोक SQL नावाचा सिक्वल नावाचा व्हेरिएबल घेतात. आता ज्या टाईपचा डेटा आहे त्या टाईपचा तुम्ही घेऊ शकता. ओके, मी काय घेतली तर डॉलर SQL. ओके, आणि यात आपल्याला आता स्टोअर करायची आपली क्वेरी. पण ओके, आता आपण स्टोअर करून घेऊन त्यानंतर तो डायरेक्ट आपला जो व्हेरिएबल आहे तो आपण त्या फंक्शनमध्ये पास करू. आता क्वेरी पण ओके, क्वेरी करायच्या आधी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला डेटा कोणता आणायचा आहे ते पण महत्त्वाचं आहे. सिंपल एका टेबलचा आणायचं असतं, मी काय केलं असतं सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. ओके, पण आता मला 2 टेबलमधला डेटा आणायचा, मला तिथं जॉईन करावं लागणार आहे. ओके, मग जॉईनचा पण काय स्पेसिफिक सिंटॅक्स आहे, एकदम सिंपल 4 ते 5 लाईनच, 4 ते 5 वर्ड्स. ते पण बघा. तुम्ही कॅपिटलमध्ये घेतलं तरी चालेल, आपण कॅपिटलमध्येच घेऊया. MST अंडरस्कोर स्टुडंट काय आपला डेटाबेस मास्टर टेबल नेम. सॉरी टेबल नेम आहे आपला. ओके, आपला मास्टर टेबल एकदा चेक करून घेऊन, तर सिंपल कॉपी करायचं असल्यावर काय करायचं, इथे यायचं. हा तुमचा MST स्टुडंट आहे, इथून मी Ctrl+C केला, इथं आलो आणि पेस्ट केला. ओके, आता आपल्याला लावायचं आहे जॉईन. मग जॉईन लावण्यासाठी जॉईन नावाचा एक कीवर्ड आहे. ओके, मग तो जॉईन नावाचा आपण कीवर्ड इथं यूज केला. ओके, आता आपल्याला इनर जॉईन लावायचं आहे, म्हणजे 2 टेबलमधला कॉमन डेटा आपल्याला इथं फेच करायचा आहे. ओके, मग फर्स्ट त्याच्यामधलं काय पाहिजे आपल्याला, CID. बरोबर. हम्म, हा टेबल नेम घेतला मी, इथं पेस्ट केला, डॉट लावायचा. ओके, त्यामधलं आपल्याला क्लास पाहिजे ना, मग सिंपल आपण काय करू, CID ने घेऊ. ओके, सेकंड स्पेस देऊन परत तुम्हाला हा टेबल नेम घ्यायचा, पेस्ट, परत डॉट, त्या क्लासचं नेम येस अंडरस्कोर नेम. आपण येस नेमच घेतलं होतं ना. ओके, बरोबर आहे. आपण उलटा पण करू शकतो, CID तिकडे घेऊन इथं सी नेम फर्स्ट घेऊ शकतो. आता इकडे देताना एक मिस्टेक केली आपण, ती म्हणजे आपल्याला इथं दुसऱ्या टेबलचं नाव पास करायचं आहे. 2 टेबल जॉईन करायचे, हा फर्स्ट आणि इथं दुसरा. याला सिंपल ही कंडिशन आपल्याला पुढे लागणार आहे, मी याला Ctrl+X करून घेतलं. आपला हा दुसरा टेबल आहे स्टुडंट MST स्टुडंट क्लास, त्याला घेतलं मी, त्याला इथं पेस्ट करून घेतलं. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. जस्ट काय, इथं फर्स्ट टेबल, त्याच्यानंतर जॉईन कीवर्ड, त्यानंतर तुम्हाला सेकंड टेबल. ओके, याला पण इरेज करून घेतो मी. आता तुम्ही याच्या ऑब्जेक्टमधून पण घेऊ शकता, याचे 2 ऑब्जेक्ट बनवणार, परत A.B.C. ते खूप क्रिटिकल होतं, मी तुम्हाला डायरेक्ट टेबलच्या नावाने घेतो. फर्स्ट आपला जॉईन आहे. ओके, मग त्या जॉईनने दाखवतो. आता जॉईनला पण सब आपल्याकडे एक आयडिया आहे. ओके, ती म्हणजे सब क्वेरी. म्हणजे जर कोणाला जॉईन जमले नाही, जॉईन खूप क्रिटिकल कंडिशन आहे. ओके, असे तुम्हाला क्रॉस जॉईन जमला नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही सब क्वेरी यूज करू शकता. म्हणजे एका क्वेरीच्या अगेन्स्ट परत मध्ये एक क्वेरी घेऊ शकता, तिचा ID खाली पास करायचा आणि तो डेटा तुम्ही फेच करू शकता. ओके, मी सब क्वेरी पण तुम्हाला शिकवणार आहे. आता इथं घ्यायचा तुमचा हा टेबल MST स्टुडंट.
तो इथे पेस्ट केला. याच्यामधली कॉमन फील्ड कोणती जे त्या टेबलची, ओके, मग आपण ती कोणती फील्ड सोबत त्याला जॉईन करायचं होतं, येस क्लास मे बी येस अंडरस्कोर क्लास, ओके, ती फील्ड आली. त्यानंतर इज इक्वल टू त्या कशासोबत कनेक्शन द्यायचं, त्याचा जो आय डी असणार तुमचा त्या टेबलचा, कोणत्या टेबलचा, स्टुडंटच्या क्लास नावाच्या टेबलचा, ओके. मग त्या टेबलचं नाव उचलायचं, हा MST क्लास नावाचा टेबल, आणि त्यामधली कॉमन फील्ड कोणती घ्यायची होती आपल्याला, तो CID क्लास आय डी डॉट सी अंडरस्कोर आय डी, ओके, बरोबर आहे. लास्टला सेमीकोलन. आता आपण काय करू, त्या दोन टेबल आपण इथं जॉईन तर केलंय, पण मला थोडा डाऊट आहे काय की आपला डेटा फेच होऊन येतो का नाही. मी त्याला काय करतो आता, सिंपल क्वेरी कॉपी राहू द्या आपली, याला ती इथं कमेंट देऊन पेस्ट करून घेतो, ओके. आपल्याला फर्दर यूजसाठी लागणार आहे ती. आता इथपर्यंत तर क्वेरी झाली. आता सिंपल जर तुम्हाला एका टेबलमधला डेटा जर फेच करायचा असता तर तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉमची क्वेरी केली असती, पण आपण इथं जॉईनचा यूज करून दोन टेबल जॉईन केले, ओके. परत एकदा जॉईन एक्सप्लेन करतो. जॉईन काय करतो, दोन टेबल कनेक्शन करणार आहे आपण, दोन टेबलचे एकत्र मर्ज करून त्यातला कॉमन डेटा फेच करायचा आहे, ओके, जसा क्लास नेम आपल्याला पाहिजे. मी काय घेतलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम MST स्टुडंट, ओके, हा तुमचा फर्स्ट टेबल. मग जॉईन केला स्टुडंट क्लास नावाच्या टेबल सोबत, ओके. मग MST स्टुडंट जो आपला मास्टर स्टुडंट नावाचा टेबल आहे त्यातला एस क्लास, ओके, तो जॉईन करायचा मला मास्टर स्टुडंट क्लासच्या टेबलमधला CID सोबत. या पद्धतीचं आपण इथं कनेक्शन घेतलं, एकदम सिंपल क्वेरी, ओके. ती रन केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्यात काही एरर्स वगैरे आहे का. मग आपण काय करू, एक त्याच्या फंक्शनमध्ये टाकू, ज्या क्वेरी रन करायचं आपल्याला जे फंक्शन असतं त्या फंक्शनमध्ये हा डेटा टाकू. MySQL अंडरस्कोर क्वेरी नावाचं एक फंक्शन आहे आपल्याला प्रीडिफाईन, त्यात आपल्याला ही क्वेरी पास करायची. मग आपण त्याच्यात टाकू. आता याला दोन पॅरामीटर द्यावं लागतं तुम्हाला, ओके. आता फर्स्ट पॅरामीटर तुमचं कनेक्शन कशात स्टोअर आहे तो द्यायचा. मग आपलं कनेक्शन कशात स्टोअर आहे, या कनेक्शनमध्ये. मी त्याला कॉपी केलं, ते इथं पास केलं. सेकंड, तुम्हाला इथं क्वेरी पास करावी लागते. मग आपली क्वेरी कशात स्टोअर आहे, या SQL मध्ये. मी त्याला कॉपी केलं, मी त्याला इथं पास करून दिलं, ओके. या MySQL क्वेरीमध्ये तुम्हाला दोन पॅरामीटर पास करावं लागतं. कोणते कोणते, ज्यात तुमचं कनेक्शन स्टोअर आहे ते कनेक्शन, आणि सेकंड ते ज्यात क्वेरी स्टोअर आहे ती क्वेरी, ओके. तुम्ही इथं परत एक्सेप्शन टाकू शकता, जसं आपण इथं घेतलं. ह्यालाच मी कॉपी करतो, Ctrl+C, त्याला पेस्ट करून दिलं. मेसेज चेंज करून घेऊ आपण. एरर इन क्वेरी, सॉरी आपला डाय फंक्शन स्पेलिंग चुकलंय, DIE डाय, ओके. इथपर्यंत तर आलो आपण. आता MySQL अंडरस्कोर क्वेरी फंक्शन काय करतं माहिती आहे आपल्याला का, जी क्वेरी तुम्ही राईट केली, जे कनेक्शन घेतलंय ते कनेक्शन थ्रू तुमची क्वेरी ती रन होणार आहे. एक्झिक्यूट करायचं काम तुमचं MySQL अंडरस्कोर क्वेरी नावाचं फंक्शन करणार आहे. त्यात दोन पॅरामीटर पास करतो, फर्स्ट कनेक्शन, दुसरं तुमची क्वेरी. इथपर्यंत आलं लक्षात.
हो सर. आता एक स्टेप हो पुढे सर. जायचं आपल्याला की ऍक्च्युअल मध्ये आपण जी क्वेरी केली आणि क्वेरी पास केली ते बरोबर आहे की नाही. ओके. आता जो डेटा येणार आहे तो आपल्याला शो करायचा आहे. ओके. मग आपण याला पूर्ण स्टोअर करून घेऊ डायरेक्ट एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेऊ. बॅक आलो स्पेस दिला डॉलर तुम्ही काही पण देऊ शकता रिझल्ट नेम म्हणजे जो व्हेरिएबल नेम द्यायचं ते मी इथं सिंपल रिझल्ट नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्यामध्ये सगळे आपलं एवढं लॉजिक स्टोअर केलं म्हणजे जी क्वेरी रिटर्न होणार आहे जो रिस्पॉन्स किंवा रिझल्ट आपल्याला रिटर्न येणार आहे तो मी यात स्टोअर करून घेतला. ओके. इथपर्यंत झालं आपलं. आता मी याला प्रिंट आर करतो सिंपल लास्टला सेमीकोलन आणि चेक करून घेऊ फर्स्ट टेस्ट त्यानंतर मग मी तुम्हाला लूप वगैरे शिकवतो यात. कंट्रोल सी केलं पेस्ट सेव्ह अँड रन करून बघू आपण आता. अरे आपल्या क्वेरीमध्ये एरर आहे पण मग काय एरर आहे तो पण बघता येईल. हा तिथं टेस्टिंग दोन पद्धतीने करू शकतो आपण काय ॲक्च्युअलमध्ये ही जी क्वेरी तिलाच उचलू शकतो इथून आणि तिकडं आपल्या PHP ॲडमिनला आपल्याला SQL दिलंय तिथं देऊ शकतो पण आपली ती क्वेरी स्टोअर आहे SQL मध्ये. ओके. मी काय करतो मग त्याला सिंपल त्यालाच इको करू शकतो. मी इथं काय केलं इको आणि लास्टला एक्झिट लावू सेव्ह केलं आणि आता आपण त्याला रिफ्रेश केलं तुमची क्वेरी इथं प्रिंट झाली. ओके. मी त्या क्वेरीला इथून कॉपी केलं सेम क्वेरी जी इथं आहे ती. आता इको आणि एक्झिट लावलं का जेव्हा तुम्ही डायनॅमिक डेटा पास करणार आहे या पेजवरून त्या पेजवर डेटा पास होऊन जातोय तेव्हा तुम्हाला इको आणि एक्झिट खूप काम येतं. ओके. ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही इन्सर्टची क्वेरी पास केली असेल तर त्या इन्सर्टच्या क्वेरीमध्ये आयडीज काय पास झाले स्टुडंट नेमला स्टुडंट नेम काय पास झालं ते सगळं ॲक्च्युअलमध्ये प्रिंट होऊन येतं तुम्हाला. ओके. आता आपण आपल्या इथे येऊ. इथं तुम्हाला SQL दिलंय. आता आपण आपली क्वेरी फायर करून बघू की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला एरर काय दिलाय त्यांनी. इथं गो म्हणतो मी. आपल्याला नॉट युनिक टेबल्स एलियास सर व्हेअर घ्यावं लागेल बरोबर का? घ्यावं लागणार आहे आपल्याला वेर इथंच पास करून आपण चेक करून घेऊ. ओके. तिने आता आपल्याला असा रिझल्ट सेट रिटर्न केला म्हणजे ते कॉलम आपले इथे जॉईन झाले बघा. ओके. जे इकडचे CID ते आता कॉलम आपला मर्ज झाला पूर्ण टेबल. मग मी काय करतो ह्या क्वेरीला इथून कॉपी करून घेतो आणि तिथं आपण ती क्वेरी पेस्ट करून देऊ. आता या पद्धतीने आपण डिबग पण केलं. ओके. आणि ट्रबल शूट पण करू शकतो. आलो क्वेरी इथं पास करून दिली. लास्टचा एक्झिट काढून घेऊ आणि क्वेरी जिथं प्रिंट केली ती पण आपण काढून घेऊ. ओके. आता रिझल्ट काय प्रिंट करायची गरज नाही. इथपर्यंत आलं लक्षात काय केलं. हो हो सर. सर. ओके. आता आपली कंडिशन एकदम व्यवस्थित झाली. आता आपल्याला तो डेटा वन बाय वन फेच करून तो प्रिंट करत चालायचा आहे या टेबलमध्ये. ओके. मग त्यासाठी आपण व्हाईल लूप यूज करू शकतो. मग आपण आता व्हाईल लूपचा यूज करून तो डेटा फेच करायचा आहे. पण याला सेव्ह करून एकदा इथं एरर गेलाय बघू आपण. ओके. नो एरर. आपला डेटा आहे तसं त्यांनी प्रिंट करून दिला.
आता यामध्ये आपल्याला डेटा पास करायचा आहे, तिकडून फेच करून इथं फील्डमध्ये पास करायचा, आय डी, नेम, त्याचा ॲड्रेस, त्याचा क्लास, त्याचा फोन नंबर. ओके. आता अजून एक ॲडव्हान्स गोष्ट यात, जर तुम्ही तुमच्या DB मधून काही डेटा फेच करून आणताय, ओके, तो जर फेच झालेला असेल तरच माझं फंक्शन रन करा. ओके. त्यासाठी पण आपल्याकडं एक फंक्शन दिलंय प्रीडिफाईन, तुम्हाला ते इफ लूपमध्ये पास करावं लागतं. भरपूर ठिकाणी इथून पुढे तुम्हाला पास करावं लागेल. आता काही जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तर तुम्हाला करणंच राहतं ते. जर तुम्ही तुमच्या SQL मधून काही रोज जर रिटर्न झाल्याच नाही तर डायरेक्ट बाहेर येऊन तुम्हाला एरर द्या. जर झाल्या असतील तरच तुम्ही त्या लूपच्या इनसाइड येऊन तुमचा डेटा प्रिंट करा. मग ते कसं करायचं ॲक्च्युअलमध्ये ते बघा. मग आपल्याला सॉरी इफ लागल, इफच्या इनसाइड आपल्याला ते फंक्शन घ्यायचे MySQL I_num_rows. ओके, टाईप करून घेतो मी. ओके. आता सॉरी, आता या फंक्शनचा यूज काय माहिती आहे का? काही फंक्शन आपल्याला रिटर्न करतं की ॲक्च्युअल तुम्ही डेटाबेसमधून किती रोज तुम्हाला रिटर्न केलंय. ओके. मग आपण अशी तर कंडिशन देऊ शकतो की या फंक्शननी जर 0 रो रिटर्न केलेली असेल तर तो डायरेक्ट लूपच्या बाहेर निघून आपल्याला एरर दिला पाहिजे. आणि जर एक जरी रो रिटर्न केली असेल तर तो लूपमध्ये येऊन आपला लूप फिरवला पाहिजे किंवा आपल्या लूपमध्ये डेटा त्यांनी प्रिंट केला पाहिजे. ओके. सिम्पल हे लॉजिक आपल्याला प्रिंट करायचे, सॉरी इम्प्लिमेंट करायचे. आता पण हे फंक्शन वर्किंग कधी करणार आहे? जेव्हा आपण याच्यामध्ये आपली क्वेरी मधून येणार रिझल्ट पास करू. ओके. जे आउटपुट येत आहे ते कशात स्टोअर आहे आपल्या रिझल्टमध्ये. म्हणजे याच्यात आपल्याला सगळं कळणार आहे की ॲक्च्युअलमध्ये नम रोज रिटर्न झाले का नाही. मग त्याला मी काय करतो, इथं पास करून देतो. आणि इथं ग्रेटर दॅन 0. म्हणजे तुमचा रिझल्ट 0 पेक्षा जर मोठा असेल तर तो मध्ये या. मग आपल्याला इथं कर्ली ब्रॅकेट पण घ्यावं लागणार. एक डिलीट करून टाकतो. त्याआधी आपण इथं प्रिंट आर करून print_r त्यामध्ये नमरूज असतात ते दाखवतो मी तुम्हाला. एक्झिट, कॉपी केलेला, unexpected end of file. काय इश्यू आला राहू द्या 5 मिनिटं, त्याला नंतर डिबग करतोय. आता इथं खाली PHP क्लोज केलं कुठे, ठीक आहे बघावं लागेल काय इश्यू. आता आपण काय घेतलं इथं, जर तुमच्या MySQLच्या रिझल्ट जो येतोय तो जर मोठा असला 0 पेक्षा तर लूपच्या इनसाइड येणार. ओके. याचं कर्ली ब्रॅकेट जे असणार तुम्हाला ते लास्टला डायरेक्ट क्लोज करून टाका. जिथं तुमचा टेबल क्लोज होईल ना त्या टेबल पाशी इथं क्लोज करून टाका. आता तुम्ही याला डायरेक्ट असं क्लोज करू शकता का? तो तुम्हाला एरर देईल. मग ते PHPचं आहे, मग तुम्हाला इथं परत PHP स्टार्ट करून घ्यायचं आणि त्याच्या इनसाइड ते क्लोज करायचं. वरती स्टार्ट केलं इथं मी त्याला क्लोज करून टाकलं. ओके. एक स्टेप तर झाली. आता त्याच्यानंतर आता आपल्याला फेच असं नावाचं एक फंक्शन असतं. ओके. ते यूज करायचे, पण त्याआधी आपल्याला हा सगळा डेटा डायनॅमिक घ्यायचा आहे ना. मग आपण जो डमी डेटा आहे तो काढून टाकू. मी TR ला घेतलं, डिलीट. हा पण डमी डेटा मी काढून टाकतो. हा पण डमी डेटा मी काढून टाकतो. एकदा सेव्ह करून चेक करू. ओके.
आता आपल्याकडं सिंगल एकच डेटा आहे. आता इथं आपल्याला डायनॅमिक डेटा लूपमध्ये फिरवायचा आहे. जेवढा रेकॉर्ड आपल्या त्या पेजमध्ये असणार, डेटाबेसमध्ये असणार, तोच डेटा आपल्याला इथं शो करायचा आहे. ओके. परफेक्ट. ओके. आता स्टॅटिक डेटा आहे, आपण आता याला लूपमध्ये घेऊ आणि वन बाय वन लूप फिरवत चालू. मग जो आयडी तो आयडी इथं प्रिंट करायचा. असोसिएटिव्ह ॲरेमध्ये आपल्याला तो रिझल्ट भेटेल. तो असोसिएटिव्ह ॲरे प्रिंट करत चालायचा की आणि व्हॅल्यू बेसनी. ओके. ॲक्च्युअलमध्ये आपण ते कसं करणार आहे बघा. किती फील्ड आहे? 1 2 3 4 5 ना. आता जेवढा डेटा आहे तेवढा टाइम आपल्या रोज डुप्लिकेट झाले पाहिजे. म्हणजे केवढं? ओके. ॲक्च्युअलमध्ये इथपासनं ही एक टी आर आहे आपला. ओके. टेबल रो. तो वन बाय वन त्याच्यामध्ये डेटा पण घेतला पाहिजे आणि नवीन पण क्रिएट करत गेला पाहिजे. कितपर्यंत? जोपर्यंत तुमच्या टेबलमध्ये डेटा आहे. ओके. मग आपण त्यासाठी एक फंक्शन यूज करू, फेच असक नावाचं. आपली ही टी आर कुठे संपते? इथं आणि इथं स्टार्ट. ओके. आता ॲक्च्युअलमध्ये डायनॅमिक काय करायचं आपल्याला, एवढीच गोष्ट तिला मी आधी सेपरेट आउट करून घेतलं. आता ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काम येणार आहे. ओके. डेटा तर तुम्ही क्वेरीने फेच करून घेतला. मग आता डायनॅमिक काय, एवढं डायनॅमिक करायचं आहे फक्त ही एक टी आर. ओके. मी ती बाजूला ठेवली, थोडी साईडला करून घेतली हायलाईट. आता इथं मला ते फंक्शन यूज करायचं, माझं लूप मला इथं टाकायचं आहे. मग आपण त्याला PHP मध्ये घेऊ. आणि आता आपल्याला लूप घ्यायचा. आता यात पण तुम्ही इथं वरतीच एक व्हेरिएबल घेऊ शकता आणि त्यात तो डेटा रिटर्न करून घेणार आहे. ओके. पण तुम्ही इथं पण पास करू शकता डायरेक्टली डॉलर. तुम्ही इथं रो घेऊ शकता, कॉलम घेऊ शकता, ज्या तुम्हाला युजर डिफाईन द्यायचं आहे त्यांनी द्या. पण रो कसा, खूप ठिकाणी आपण रो यूज करतो म्हणून आपण पण रोज घेऊ इथं. ओके. युजर डिफाईन आहे, रो असा काही याचा नाही. मग त्यात आपल्याला स्टोअर करायचं म्हणून इथे आपल्याला इज इक्वल टू घ्यायचं आहे. आता जसं जसं आपला लूप फिरणार आहे तसं तसं या रो मध्ये डेटा स्टोअर होणार. ओके. मग त्याचं प्रीडिफाईन फंक्शन आहे MySQL अंडरस्कोर फेच असॉक. तो आपल्याला एक असोसिएटिव्ह ॲरे रिटर्न करतोय फंक्शन. ओके. ते आता आपल्याला तो डेटा पास करून द्यायचा आहे. मग तो लूप जसा जसा फिरणार तस तसा आपला डेटा पण फिरल. आणि आपला ॲरे कशात होता? तो रिझल्ट नावाचा होता ना. मग ते रिझल्टला मी कॉपी करून घेतो. मी त्याला सिम्पली इथं यात पास करून दिलं. ओके. आता वन बाय वन आपला डेटा याच्यात येतोय. इथे तुम्ही फॉर इच पण यूज करू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट व्हाईल घेतला. ओके. आता बिगिनर लेवलला सगळेजण फर्स्ट, मी पण फॉर इचच शिकलो होतो, पण फॉर इच आपल्याला मोठ्या ऑपरेशनसाठी काही यूज करता येत नाही. ओके. फॉर इच काय करतो, वन बाय वन लूपने आपण डेटा प्रिंट करू शकतो. मी तुम्हाला ॲरेमध्ये दाखवले PHP मध्ये कसं तुम्ही ॲरेतला डेटा वन बाय वन प्रिंट करू शकता. पण आता व्हाईल आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्हाईलच यूज करायचं आहे. ओके. खूपच मोठी कन्सेप्ट असेल तर तुम्ही फॉर करू शकता, पण आपल्याला व्हाईल करायचं आहे. मग आता इथं लूप फिरवायचा आहे. ओके. मी इथं काय करेल, मग स्टार्ट करून घेतला आणि तो एंड कुठं करायचा आहे, जिथं आपली टी आर संपते तिथं. मग कुठे? इथं. मग आपल्याला इथं परत PHP स्टार्ट करून घ्यावं लागेल आणि PHP एंड करावं लागेल आणि तुमचं जे कर्ली ब्रेसेस ते इथं क्लोज करून घ्यायचं. इथपर्यंत आलं लक्षात? हो सर. ओके. आता यात तुमचा असोसिएटिव्ह ॲरे मेनली काय असतो, की आणि व्हॅल्यू बेसवर असतो. ओके. मग त्याच्या थ्रू तुम्हाला तो डेटा इथं प्रिंट करत चालायचा. ओके. मग आपण आता त्याला प्रिंट करू. मग इथं तुम्हाला PHP स्टार्ट करून घ्यायचं, कारण तुम्हाला ती व्हॅल्यू प्रिंट करायची म्हणजे इको करायची.
मग तुमचा ॲरे कोणता आहे आता डॉलर रो नावाचा, मग डॉलर रो त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या व्हॅल्यू की बेसनी राहता. ओके, म्हणजे याला सिंगल कोट असेल तुमचा ॲसोसिएटिव्ह ॲरे असेल तर मग तुम्हाला स्टुडंट आय डी राहील इथं फर्स्ट एस अंडरस्कोर आय डीचा आपला एकदा बघून घेतो आपला एस अंडरस्कोर आय डीच होता का. ओके, एस अंडरस्कोर आय डीचे पण आपण इथं तुम्हाला एक राहून गेलं ते म्हणजे इको करणं की तुम्हाला ते इको करायचं आहे. ओके, मग आपण त्याला इको केलं. सेकंड आपल्याला त्याचं नेम प्रिंट करायचं, मग मी काय करतो आता त्याला सिम्पल याला कॉपी केलं आणि सगळ्या ठिकाणी पेस्ट करून घेतो. कंट्रोल व्ही, परत कंट्रोल व्ही, परत कंट्रोल व्ही आणि परत कंट्रोल व्ही. ओके, सेकंड फील्ड आहे आपली येस नेम. थर्ड होती आपली त्याचा ॲड्रेस, म्हणून इथं तुम्हाला येस ॲड्रेस घ्यावा लागेल. ओके, थर्ड होती तुमचा त्याचा क्लास. आणि लास्टला तुमचा सॉरी क्लास लास्टला होता का, नाही लास्ट फोन नंबर होता आपला. येस क्लास आला, येस फोन आला, येस ॲड्रेस, येस नेम, येस आय डी. ओके, इथपर्यंत परफेक्ट. एकदा चेक करू का ॲक्च्युअलमध्ये आपलं वर्किंग होतंय का. मी याला रन करतो. ओके, सगळा डेटा त्यांनी काय केला आपला व्यवस्थित इथं प्रिंट केला. आय डी होता त्यांनी आय डी आपला इथं फेच करून दिला. 2 रेकॉर्ड होते, 2 रेकॉर्ड इथं आले. ओके, नेम होतं पवन मोरे, पवन मोरे आला. त्याचा ॲड्रेस नाशिक होता, तो नाशिक आला. त्याचा क्लास आपला त्यांनी इथं आय डी रिटर्न केला, पण आपण तो पण चेंज करू शकतो. सी अंडरस्कोर नेम नावाची व्हॅल्यू होती ना, इथं काय होतं हां सी अंडरस्कोर नेम आहे, आपण चुकीचं घेतलं ते. ओके, त्याची क्लास पण आपल्याला इथं डिस्प्ले झाली, हा त्याचा फोन नंबर पण डिस्प्ले झाला. ओके, जस्ट आपण काय घेतले डीपीचं व्यवस्थित कनेक्शन केलं, लूप फिरवला, तो डेटा आपण या टेबलमध्ये प्रिंट केला. ओके, आपण परत हार्ड करू, डेटा ॲड करू. एक व्हॅल्यू इन्सर्ट केलं, हे तर इन्क्रिमेंट होऊन जाईल. अक्षय नागरे, अक्षय राव घेऊ सिंपल. ॲड्रेस त्याचा मुंबई, त्याचा फोन नंबर आणि त्याचा एस क्लास 3. इथे मी याला सेव्ह केलं. मग आपल्याला इकडं जो सेकंड टेबल आहे क्लास, त्याच्यात पण एक क्लास वाढवून घेऊ, कारण तीच आपण फेच करतोय. इकडं परत इन्सर्टमध्ये आलो, इथं मी घेतलं MC आणि इथं गो म्हटलं. ओके, आता इथं येऊन मी रिफ्रेश करतो. फक्त काय केलं तिने, परत तिसरं रेकॉर्ड आलं टेबलमध्ये, ते डायरेक्टली फेच करून घेतलं. जेवढे रेकॉर्ड वाढणार तेवढे रेकॉर्ड तुमचे इथं फेच होत चालणार. ओके, आता याचा फायदा काय होतो, एक लिस्ट बनवली आपण. ओके, एक लिस्ट व्ह्यू बनवला आहे. जसं जसा डेटा तुमचा ॲड होत चालेल तसा डेटा तुमचा डायनॅमिकली इथं वाढत जाणार आहे, प्रिंट होत जाणार आहे. ओके, पण त्याच्यासाठी आपण आज एवढ्या गोष्टी शिकलो का व्हाईल लूप तुम्ही कसा फिरवणार आहे फेच असं एक फंक्शनचा यूज करून. ओके, कनेक्शन कसं करणार आहे. आता हे तुम्ही घेतलं नसतं तरी ठीक आहे, पण चांगली सवय लावून ठेवायची. काय काही कशासाठी घेतले, मग तुम्ही इथं कमेंट पण देऊ शकता त्याला की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट जर रिटर्न होते तरच तो रिटर्न करा. आता त्याच्यानंतर कुठं गेलं. ओके, हे कनेक्शन झालं. आता एक क्वेरीची आपल्याला काही गरज नाही, आपलं डिबगिंग पण झालंय. मी याला रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, एकदम सिम्पल कड ऑपरेशन घेतलं आपण. कड पण नाही म्हणता येणार, जस्ट डेटा रीड केला आपण. कड ऑपरेशन मधला फर्स्ट आपण रीड म्हणजे रीड बघितलं. ओके, डेटा फेच बघितलं, सिलेक्टची क्वेरी आज बघितली, ती आली लक्षात तुमच्या हो सर. सगळ्यांना जमल. हो सर.
हो सर. सेम याचीच व्यवस्थित जरी प्रॅक्टिस केली 2-4 वेळा तरी चालेल, पण मग उद्याच्या लेक्चरला येताना ही कन्सेप्ट तुमची क्लिअरच पाहिजे. ओके. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही डेटा कसा फेच करणार आहे. पण आपण एक गोष्ट मिस केली, थर्ड कोणती, कनेक्शन क्लोज करणं. आता मला सांगा, मी कनेक्शन क्लोज कुठं करणार आहे. शेवटी डाय. राईट. तुमचं कनेक्शन स्टार्ट होतं टॉपला आणि क्लोज होतं एंडला. ओके. कारण कनेक्शन क्लोज केलं म्हणजे तिथून पुढे तुम्ही ते कनेक्शन यूज नाही करू शकत आहे. ओके. इथं तुम्ही करू शकता. इथं आपण अजून एक पास करून देऊ. एल्स केसला जर ट्रू झाला तर तो मध्ये येणार आहे. जर नंबर ऑफ रोज त्यांनी रिटर्न केल्या तर, जर नाही केल्या तर आपण इथे एल्स पण घेऊन टाकू त्याला. आणि यात इको करून देऊ. नो डेटा फाउंड. ओके. आणि लास्टला तुम्हाला इथं तुमचं कनेक्शन क्लोज करून टाकायचं आहे. या ब्रॅकेटच्या नंतर म्हणजे या PHPच्या इथं MySQL I_close. ओके. आणि यात तुमचं जे कनेक्शन आहे त्याचं नाव पास करून द्यायचं, पण नाही पास केलं तरी पण चालतं. ओके. जे कनेक्शन असणार आहे MySQLने केलेलं ते डिफॉल्ट असं क्लोज होऊन जातं, पण चांगली सवय काय की जे कनेक्शन आहे त्याचं नाव इथं पास करून द्यायचं. ओके. आपलं काय होतं $कॉन. या ब्रॅकेटच्या इनसाइड मध्ये सेव्ह केलं. परत इकडे आलो. आपलं एकदा काही मिस्टेक झाली असेल तर बघून घेऊ. रिफ्रेश. ओके. प्रॉपरली आपलं वर्क होतंय. तर आपण आज रीड केला डेटा. ओके. इंडेक्सला ही आपली इंडेक्स फाईल, त्याला आपण डेटा रीड केला. कसा केला आलं लक्षात. मी व्हिडिओ रेकॉर्ड झाली की बघतो. ओके. रेकॉर्ड झाली आपली व्हिडिओ, मी टाकून देतो. याचा रेफरन्स घ्या तुम्ही वाटलंच तर. पण ही टास्क तुम्हाला कंप्लीट करण्याची. आता तुम्हाला उद्या खूप काम आहे. ओके. फर्स्ट तर तुम्हाला असं स्टेबल स्ट्रक्चर रेडी करावं लागणार. ओके. बरं एक जाऊ द्या, नाही तुम्हाला डिझायनिंगमध्ये टाईम नका वेस्ट करू. मी डायरेक्ट याची फाईल पाठवतो तुम्हाला. या प्रोजेक्टची फाईल पाठवतो म्हणजे डिझायनिंग तुम्हाला जास्त करावं नाही लागायची. ओके. आणि पाठवताना पण ती पाठवतो की ज्यात स्टॅटिक आहे सगळं, मग तुम्ही डायनॅमिक ऑपरेशन करा. जमेल का? हो जो सर. कोड केलाय तो कोड पण पाठवू. Yes, sir. हो सर, कोड पण पाठवा. देऊ का? ठीक आहे चालेल, पण मग व्यवस्थित प्रॅक्टिस करा. उद्याच्या लेक्चरला येताना तुम्हाला रीडचं जमलंच पाहिजे. ओके. मग आपल्याला अपडेट, डिलीट, क्रिएट त्या पण गोष्टी बघायच्या. क्रिएट म्हणजे इन्सर्ट वगैरे. ओके. चलो बाय, भेटू आपण उद्याच्या लेक्चरला. काही क्वेरीज असल्या तुम्ही मला विचारत चला की सर मला ही कन्सेप्ट नाही समजली. आपण खूपच फास्ट घेतले आजचं लेक्चर. ओके. सगळं काय घेतलं, जॉईन पण बघितली, कनेक्शन कसं करतो ते पण बघितलं, प्रायमरी फॉरेन की काय असते ते पण बघितलं. ओके. पण या गोष्टी आपण आता जस्ट सिम्पल ॲप्लिकेशन बघतोय. जसं जसं आपले कामं वाढणार आहे, जसं टास्क वाढणार तसं तसं एकदम फॅमिलियर होऊन जातं. ओके. आज कुठंतरी आपण डायनॅमिकला स्टार्ट केलंय. आता इथून पुढं आपल्याला सगळं डायनॅमिक वर्क करायचं. ओके. निदान प्रत्येकाचे 15-15 प्रोजेक्ट झाले पाहिजे डायनॅमिक. मी तुम्हाला शिकून देईल कसं करायचं. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल हा प्रोजेक्ट पाहिजे असा डायनॅमिक करायचा, हा करा. यात मी तुम्हाला काही प्रोजेक्ट पण घेणार आहे छोटे छोटे. ओके. त्यानंतर आपले मोठे प्रोजेक्टचे काम चालले आहेत, ई-कॉमर्स वेबसाईटचे याची त्याची, त्यात पण मी तुम्हाला रोल असाइन करत चालेल. मग का हे काम आहे ते करावं लागेल. ओके. आणि कोणी जर चांगलं काम केलं त्याला स्टायपेंड पण देणार आहे आम्ही, जसं आपण इंटर्नशिप स्टार्ट व्हायच्या आधी बोललो होतो. ओके. सो बी रेडी. चांगलं करा, तुमच्यासाठीच काम येणार आहे.